गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सीरीजचा 29वा दिवस आहे. माझं खूप बिझी शेड्यूल आहे. तुम्ही जेव्हा पोलीस व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल, की किती बिझी शेड्यूल असतं. ठीक आहे. जेवायला पण टाईम नसतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. COP30चा मुख्य दीर्घकालीन उद्देश कोणता आहे? तर पृथ्वीचे तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवणे. म्हणजेच काय, की पृथ्वीचे जे तापमान आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा वाढले नाही पाहिजे. हे COP30चं मुख्य उद्दिष्ट आहे. COP30 कुठे झाली? तर आत्ताच बेलेम, ब्राझील येथे झाली. आता हे जे कॉप आहे, ह्याचं फुल फॉर्म काय आहे? कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. ही UNFCCC च्या अंतर्गत आयोजित एक वार्षिक परिषद आहे. आता तुम्हाला UNFCCC चा फुल फॉर्म विचारू शकतात. काय आहे? तर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे? ह्याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारू शकतात. आता कॉपचं हेडक्वार्टर असं ॲज सच कुठे नाहीये आणि ह्याच्यामध्ये जवळपास 200च्या पेक्षा जास्त देश सहभागी होतात. ह्याचा मुख्य उद्देश काय आहे, की जे हवामान बदल आहे, तर ह्याच्या रिगार्डिंग महत्त्वाचे निर्णय घेणे. आता कॉप म्हणल्यावर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आठवायला पाहिजे. ती म्हणजेच काय, की आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. म्हणजेच काय, की इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही जी आहे, ती ह्या कॉपच्या मीटिंग दरम्यानच ह्याच्याबद्दल भारताने विचार केला होता. आणि ते कोणती कॉप होती? तर COP21 ही झाली पॅरिसमध्ये. तर या पॅरिसच्या परिषदेतच भारताने आणि फ्रान्सने मिळून इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आता इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर आपल्या भारतात गुरुग्राम, हरियाणा इथे आहे. आता हे भारतात हेडक्वार्टर आहे एवढं इंटरनॅशनल लेव्हलच्या अलायन्सचं, म्हणून हा प्रश्न काय ठरतो? इम्पॉर्टंट ठरतो. ठीक आहे? त्यामुळे लक्षात ठेवायचं. आता रिसेंटली रिसेंटली इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा एक नवीन देश सदस्य झाला आहे. त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे माल्डोवा. ठीक आहे? आणि सगळ्यात जास्त ह्याच्यावर प्रश्न कोणता विचारला आहे, की 100वा कोणता सदस्य झाला? तर 100वा सदस्य आहे पॅराग्वे. हा बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झाम्समध्ये पण हा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रात म्हणजे सोलारशी रिलेटेड कोणकोणत्या योजना आहेत? सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही सन 2023 मध्ये सुरू झाली. ह्याच्यामध्ये उद्देश काय आहे, की मागेल त्याला सौर कृषी पंप अशी ह्याची मुख्य योजना होती. कसं होतं शक्यतो दिवसा लाईट जाते आणि संध्याकाळी लाईट येते. मग जेव्हा दारी धरायची असतात किंवा पाणी द्यायचं असतं, जे पण शेताची कामं असतात, ती शेतकऱ्यांना रात्री करावी लागतात. मग तसं होऊ नये म्हणून काय केलं, की मागेल त्याला सौर पंप असं शेतकऱ्यांना वीज मिळवण्यासाठी ही योजना सुरू केली. आता आणखी एक योजना आहे कुसुम. कुसुम ही योजना केंद्र सरकारची आहे, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. तर कुसुम ही जी आहे, ही सोलार पंप या योजनेमध्ये शेतकरी सौर ऊर्जेचा म्हणजेच काय की सोलार एनर्जीचा वापर करून मोफत वीज मिळवू शकतात. आता या योजनेत शेतकऱ्यांना सौर पंपासाठी अनुदान दिले जाते आणि हा सुद्धा प्रश्न विचारला होता एका एक्झाममध्ये. सौर पंपासाठी अनुदान दिलं जातं. कशामध्ये? कुसुम या योजनेमध्ये. ठीक आहे. आता मी फक्त सांगितला एक प्रश्न. ठीक आहे. घेताना मी एक प्रश्न घेतला. पण त्याच्यातून किती क्वेशन तयार झाले बघा. COP30 ह्याची कुठे झाली बैठक? पुन्हा COP हे कशाचा भाग आहे? आता एका प्रश्नावरून आपण इथे जवळपास 7 ते 8 प्रश्न बनवले. म्हणजेच काय, की फक्त एक प्रश्न नाहीये. ह्याचे मी एवढे सारे प्रश्न बनवलेत आणि ह्याचे तुम्हाला एकदम शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत. आणि त्या नोट्सचा वापर तुम्हाला काय करायचंय, की डेली रिव्हिजन केली, की तुम्हाला एकदम तोंडपाठ होऊन जाईल. आता रिव्हिजन करा किंवा जे मित्र बसले असतील, की त्यांना विचारायचं, "बाबा तुला हे माहिती आहे का? ह्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर काय आहे?" असं विचारून तुम्ही अभ्यास करू शकता डिस्कशननी. आता आपण नेक्स्ट क्वेशन बघू. असहकार आंदोलन कोणत्या समितीच्या अहवालानंतर सुरू झाले? तर कोणत्या समितीच्या? रौलट समितीच्या अहवालानंतर सुरू झाले. रौलट समिती अहवाल काय होता? तर ह्याच्यामध्ये होतं, की न्यायालयीन जी कारवाई आहे, त्याच्याशिवाय अटक करण्याचे अधिकार दिले होते. म्हणजे हे एक जुलमी प्रकार झाला ना. आणखी काय होतं? जामिनाशिवाय किती पण दिवस तुरुंगात ठेवण्याचे अधिकार. मग हे जी रौलट समिती होती, तर ह्यांनी हा अहवाल दिला होता. त्याच्यानंतर रौलट कायदा झाला. रौलट कायदा कधी झाला? तर 1919 मध्ये. म्हणून ह्याच्या निषेधार्थ असहकार आंदोलन झालं. ते कधी झालं? 1920 मध्ये. आणि हे 2 गोष्टींमुळे झालं. एक तर रौलट कायदा होताच आणि दुसरं होतं जालियनवाला बाग हत्याकांड. तुम्हाला माहिती आहे ना, खूप म्हणजे इतिहासातलं प्रसिद्ध गोष्ट आहे ही. जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये जनरल डायरने काय केलं, की बेछूट गोळीबार करायचे आदेश दिले होते आणि त्याच्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. मग ह्याच्या निषेधार्थ असहकार आंदोलन सुरू केलं गेलं.
आता जालियनवाला बाग हत्याकांड झालं, तर ही जी घटना झाली, ह्याची चौकशी करण्यासाठी हंटर समितीची स्थापना केली. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हंटर समिती, रौलट समिती. आता असहकार आंदोलन किती काळ चालले? तर ते चालले 1920 ते 1922 पर्यंत. आणि कोणी सुरू केले? तर महात्मा गांधीजी यांनी सुरू केले. आता हे असहकार आंदोलन कधी थांबले? तर 1922 मध्ये चौरी चौरा येथे हिंसक घटना घडली आणि त्याच्यामुळं महात्मा गांधीजींनी काय केलं? हे असहकार आंदोलन थांबवलं. आता हे जे चौरी चौरा प्रकरण आहे, ते काय आहे? तर ह्याच्यामध्ये जे पोलिस स्टेशन होतं, त्याला काय केलं? आंदोलकांनी आग लावून दिली आणि त्याच्यामध्ये जवळपास 22 पोलिसांचा मृत्यू झाला. आता असहकार आंदोलन हे काय होतं? अहिंसक होतं. पण चौरी चौरा येथे जे हिंसक आंदोलन झालं, त्याच्यामुळे महात्मा गांधीजींनी हे आंदोलन मागे घेतलं. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? असहकार चळवळ कधी सुरू झाली? जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं? पुन्हा कोणी गोळ्या चालवायचे आदेश दिले? पुन्हा हे कधी थांबलं? किती वेळ चाललं? चौरी चौराची घटना कधी घडली? हंटर समिती कशा निमित्त नेमली गेली? रौलट समिती काय आहे? रौलट कायदा काय आहे? कधी लागू झाला? हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय आणि आता मी ह्या एका क्वेश्चनमध्ये हे सगळं कव्हर केलंय. ठीक आहे. ह्याच्या तुम्ही नोट्स काढा. आता महात्मा गांधी हे खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. कारण स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं मौल्यवान योगदान आहे. त्याच्यामुळे ह्यांच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतातच. ह्यांच्या चळवळी, आंदोलनं वगैरे. त्यामुळे तुम्ही यांच्या रिलेटेड जे टॉपिक्स आहेत ते पूर्ण क्लिअर करा आणि खूप सोपे आहेत. एक सीरियल वाईज लिहिलं तरी तुमचं होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, भारताचा सर्वात पूर्वेकडील ठिकाण किबिथू कोणत्या राज्यात आहे? तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशला आणखी काय म्हणतात? तर उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणतात. ठीक आहे. देश वेगळा आहे, हा प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे? तर इटानगर. ठीक आहे. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगते की ईशान्येकडील जे राज्य आहेत त्यांचे जे राजधानी आहेत ते लक्षात ठेवा, विचारले जातात. आणि ह्यांचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पेमा खांडू. ठीक आहे. लक्षात राहू द्या. आता मी तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन सांगते एक्स्ट्रा. आता आपल्याला कळलं की भारताचा सर्वात पूर्वेकडील भाग किबिथू हा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. पण पश्चिमेचं टोक काय आहे भारताचं माहितीये? तर ते आहे गुहार मोती. हे कुठे आहे? तर हे आहे गुजरातमध्ये. ठीक आहे. भारताचं अति उत्तरेकडील म्हणजे उत्तरेचं टोक कोणतं आहे माहितीये? इंदिरा कोल. हे कुठे आहे? लडाखमध्ये. आणि दक्षिणेचं टोक काय आहे? तर विवेकानंद स्मारक. विवेकानंद स्मारक कुठे आहे? तर ते आहे कन्याकुमारीमध्ये. आणि कन्याकुमारी कुठे आहे? तर तमिळनाडूमध्ये. आता लडाख म्हणलं की मला आठवतात सोनम वांगचुक. नाव थोडंसं ऐकल्यासारखं वाटतंय ना? तर हे सोनम वांगचुक काय आहेत? त्यांच्यावर आधारित थ्री इडियट्स पिक्चर बनलेला आहे. तर यांनी लडाखमध्ये आंदोलन केलं आणि त्या आंदोलनासाठी सोनम वांगचुक यांना अटक केली. मग त्यांना अटक कशासाठी केली? किंवा त्यांच्यावर कोणता ॲक्ट लावला? हे मला तुम्ही सांगायचं आहे. हा खूप इम्पॉर्टंट ॲक्ट आहे, म्हणजे एकदम एक्स्ट्रीम ॲक्ट आहे. तो कोणता आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. आता हे जे विवेकानंद स्मारक आहे कन्याकुमारी, तमिळनाडूमध्ये, तर हे आत्ता दक्षिणेचं टोक आहे. पण 2004 पूर्वी अ, जे अंदमान निकोबारमध्ये इंदिरा पॉइंट आहे, इंदिरा पॉइंट हे सगळ्यात दक्षिणेकडचं टोक होतं. पण काय झालं की तिथे 2004 मध्ये त्सुनामी आली आणि ते काय झालं? जलमग्न झालं. मग तेव्हापासून ते काय झालं? ते पाण्यात गेलं ना. म्हणून आपलं भारताचं अति दक्षिणेकडील टोक आहे विवेकानंद स्मारक कन्याकुमारी, ते आहे तमिळनाडूमध्ये. ठीक आहे. लक्षात राहू द्या. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला कशाचं उत्तर द्यायचंय? तर ह्याचं सोनम वांगचुक यांच्याशी रिलेटेड ह्यांना कोणत्या ॲक्ट नुसार अटक केली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. तेनझिंग यांकी यांनी अलीकडे इतिहास रचला आहे. त्या आपल्या राज्यातून भारतीय पोलीस सेवा म्हणजेच काय IPS मध्ये निवड झालेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्या कोणत्या भारतीय राज्यातील आहे? तर कोणत्या भारतीय राज्यातील आहेत? अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. आत्ताच आपला अरुणाचल प्रदेशवर प्रश्न झाला आणि खूप सुंदर आहे हे. मग आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या IPS अधिकारी कोणत्या आहेत? तर त्या आहेत मीरा बोरवणकर. आणि मीरा बोरवणकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यावर काय होतं? प्रश्न विचारला होता. तर ते पुस्तक कोणतं आहे? मॅडम कमिशनर. मॅडम कमिशनर. ठीक आहे. ह्याच्यावर प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे लक्षात ठेवा. आपण पुढचा प्रश्न बघूया. धर्मेंद्र यांना बॉलिवूडमध्ये कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर ही मॅन ऑफ बॉलिवूड या नावाने ओळखले जात असे. काल ह्यांचं निधन झालं. आता सध्या जे आता जेनझी मुलं आहेत किंवा जे नवीन मुलं आहेत त्यांना ह्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. पण जे पेपर सेट करणार आहेत ते मिलेनियम काळातले असू शकतात. मिलेनियम म्हणजेच काय? की जुन्या काळातले असू शकतात आणि एखादा धर्मेंद्रचा फॅन असू शकतो. मग चला म्हणतील की धर्मेंद्रजींना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला आपण त्यांच्यावर एक प्रश्न टाकून देऊ.
आता धर्मेंद्रजींचे खूप फॅन आहेत, जसे की माझे पप्पा. माझे पप्पा मी 11वी-12वीत असताना मला म्हणले होते, की "जर हे गेले, धर्मेंद्रजी गेले, तर मी 2 दिवस जेवणार नाही." असं मला त्या काळी म्हणले होते. हालाकी ते पॉसिबल नाही, पण ते म्हणले होते. मग तुम्हाला आता ह्याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. आता जेन आंदोलन झालं, बरोबर? मग हे जेन काळ कुठला आहे? मिलेनियमचा काळ कुठला आहे? ते पण बघून घ्या, ठीक आहे? आता धर्मेंद्रजींबद्दल सांगायचं झालं, तर ह्यांचं 89व्या वर्षी निधन झालं. तर 1935 ते 2025 हा त्यांचा काळ आहे. ह्यांचे बरेचसे फेमस मूव्हीज आहेत. म्हणजे शोले तर सगळ्यांना माहिती आहे, शोले. आणखी मेरा गाव मेरा देश, जे खूप गाजलेले चित्रपट आहेत ना, तर त्यांच्यावर प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे, गोदावरीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर ती आहे प्राणहिता. आता गोदावरी नदीवर आपण मागे सुद्धा प्रश्न घेतला होता आणि आता सुद्धा प्रश्न घेते. मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्स सांगितले आहेत, पण इथे मला वेगळी माहिती सांगायची आहे, म्हणून मी हा प्रश्न घेतला आहे. तर गोदावरी हिची सर्वात मोठी उपनदी प्राणहिता आहे, जिचे पाण्याचे निकास क्षेत्र जवळपास 34% आहे. 34.87% असं काहीतरी आहे. ठीक आहे. आणि वर्धा आणि वैनगंगा या नदींच्या संगमातून ही प्राणहिता नदी तयार होते आणि ही तेलंगणामध्ये जाऊन गोदावरीला मिळते. ठीक आहे. लक्षात ठेवा, ही कुठून कुठे जाऊन गोदावरीला मिळते आणि ही विदर्भातली खूप महत्वाची नदी आहे. गोदावरी नदीवर प्रश्न असतो म्हणजे असतोच. आता कुंभमेळा आहे, बरोबर? तर कुंभमेळ्यावर म्हणजे त्याच्या रिलेटेड कुठल्या नदीवर होणार आहे किंवा कुठल्या नदीशी रिलेटेड आहे वगैरे मी सगळी माहिती सांगितली आहे. तुम्ही बघून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. मिशन तारा ही मोहीम कोणत्या प्राण्याशी निगडीत आहे? कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? तर वाघ या प्राण्याशी संबंधित आहे. मग मिशन तारा मोहीम आहे तरी काय? तर जे महाराष्ट्रातील ताडोबा, अंधारी आणि पेंच प्रकल्प आहेत, बरोबर? तर हे पेंच व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री या व्याघ्र प्रकल्पात वाघ स्थलांतरित करण्याची ही मोहीम आहे. ठीक आहे. आता ह्या मोहिमेचा उद्देश काय आहे, की सह्याद्रीमध्ये वाघांची संख्या वाढवायचा महत्वाचा उद्देश आहे. ह्याच्यामध्ये किती वाघ सोडणार आहेत सह्याद्रीमध्ये? तर 3 नर म्हणजे मेल आणि 5 मादी म्हणजेच काय फिमेल, असे 8 वाघ हे सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात सोडणार आहे. मग त्यांना कधी कळलं की सह्याद्रीतून वाघ नाहीच आहे, म्हणजे सह्याद्रीमध्ये वाघच नाहीये? तर 2022 मध्ये जी व्याघ्र गणना झाली होती, तर त्यामध्ये असं समजले की इथे एकही वाघ नाही. ठीक आहे. हा पण प्रश्न येऊ शकतो. मग तुम्हाला आणखी प्रश्न विचारू शकतात. फादर ऑफ प्रोजेक्ट टायगर कोणाला म्हटले जाते? तर ते म्हटले जाते कैलास संकीला यांना फादर ऑफ प्रोजेक्ट टायगर असे म्हटले जाते. आता परवा आपण प्रोजेक्ट एलिफंट पाहिला, बरोबर? प्रोजेक्ट एलिफंट, प्रोजेक्ट चिता, पुन्हा प्रोजेक्ट टायगर, मिशन तारा वगैरे हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याशी म्हणजे रिगार्डिंग प्रश्न येऊ शकतो आणि खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग तुम्हाला प्रश्न आहे की वाघांची गणना, जशी आपली जनगणना 10 वर्षांनंतर होते, तसं वाघांची गणना किती वर्षांनी होते हे तुम्ही मला सांगायचंय. ठीक आहे. खूप सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना येईल जवळपास. चला पुढचा प्रश्न, वाक्य पृथक्करण हा टॉपिक आपण आज घेत आहोत. ह्याच्यावर प्रश्न विचारले आहेत. कशावर? उद्देश विस्तार, आणखी पुन्हा उद्देश, विधेय, उद्विधेय विस्तार ह्याच्यावर प्रश्न विचारले आहेत आणि डायरेक्ट प्रश्न विचारलेत. ज्यांनी हा टॉपिक ऑप्शनला ठेवला आहे त्यांच्यासाठी मी सांगते, या टॉपिक इतका सोपा टॉपिक नाही. जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करू. आपला पहिला प्रश्न आहे, पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्यातील स्थान कोणते आहे ते सांगा. कोणते आहे? चाफा ह्याचं काय विचारलं आपल्याला? स्थान विचारलं आहे. तर चाफा हे काय आहे? तर हे उद्देश आहे. उद्देश म्हणजेच काय? कर्ता. ठीक आहे. वाक्य पृथक्करणमध्ये उद्देश म्हणजे कर्ता असतो आणि बऱ्याचदा अकर्मक वाक्यातील कर्ता ओळखणे खूप अवघड जाते. खास करून जेव्हा दिसतो, शोभतो, आवडतो हे असे जे क्रियापद येतात ना, तर ह्यातील दिसणारा, शोभणारा किंवा आवडणारा हेच वाक्याचे कर्ते असतात. ठीक आहे. दिसणारा, शोभणारा आणि आवडणारा हे जे आहेत ना, भासतो वगैरे, तर त्याच्यामध्ये जेव्हा नारा, नारी आणि नारे ह्यांनी हे जोडलं आपण क्रियापदाला आणि कोण असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला मिळतो कर्ता आणि ते उत्तर असतं. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, की वाक्यातील क्रिया ज्याच्याशी निगडित आहे तोच त्याचा कर्ता मानायचा. आता उद्देश कसे ओळखायचे हे तर मी सांगितलं, की नारा, नारी आणि नारे हे क्रियापदाला जोडायचे आणि कोण असा प्रश्न विचारायचा. मग तेव्हा आपल्याला वाक्याचा मिळतो उद्देश म्हणजेच कर्ता. ठीक आहे.
विधानपूरक, कर्मविस्तार हे काय आहे आपण पुढे बघूया क्वेश्चन्समध्ये. पुढचा प्रश्न आहे, नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे स्थान कोणते आहे? तर उत्तर आहे उद्देश विस्तार. उद्देश विस्तार आहे कारण उद्देश किंवा कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द जेव्हा कर्त्यापूर्वी येतात तेव्हा ते असतात उद्देश विस्तार. ठीक आहे. आता फक्त विद्यार्थी पास होतात, पण कसे विद्यार्थी पास होतात? नियमित अभ्यास करणारे. हे कोणाबद्दल अधिक माहिती सांगतं? तर विद्यार्थी हा कर्ता आहे, ह्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतं. म्हणून हे आपलं झालं उद्देश विस्तार. उद्देश आपण आताच पाहिलं काय आहे? कर्ता. विधेयपूर्वक कर्मविस्तार आपण पुढे बघूया. आणि हे जे उद्देश विस्तार आहे ना, ते एक प्रकारचे अधिविशेषण असते. तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की उद्देश विस्तार आणखी काय, म्हणजे त्याला आणखी काय म्हणलं जातं? तर अधिविशेषण असेही म्हटलं जातं किंवा उद्देश विस्तार हे अधिविशेषणही असते. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, नदी समुद्राला मिळते. अधोरेखित शब्दाचे वाक्यातील स्थान कोणते? तर उत्तर आहे आधारपूरक. आधारपूरक का? कारण इथे गतिवाचक आहे. गतिवाचक क्रियापद आहे. नदी वाहत वाहत समुद्राला मिळते ना, बरोबर? मग हे काय आहे? थोडक्यात गतिवाचक क्रियापद आहे. मग गतिवाचक क्रियापदाला म्हणजे मिळते याला कोठेने प्रश्न विचारल्यास उत्तर आधारपूरक येते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता नदी जी वाहत आहे ती वाहत वाहत समुद्राला मिळाली म्हणजे ती एक प्रकारची गती आहे आणि मिळते हे काय आहे? गतिवाचक क्रियापद आहे. पुढचा प्रश्न बघूया. काल सकाळी रामू रस्त्यावर एकटाच उभा होता. अधोरेखित शब्दांचे वाक्यातील स्थान कोणते? आता ह्याच्यामध्ये किती ठिकाणी आहे बघा, 1 2 3 4. आपल्याला त्यांचं वाक्यातील स्थान विचारलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे विधेय विस्तार. आणि हा प्रश्न विचारला जातो कारण विधेय विस्तार असं लांबलचक मोठं असतं. विधेय विस्तारमध्ये स्थितीदर्शक क्रियापदांविषयी माहिती सांगणारे शब्द असतात. ठीक आहे. वरती होतं गतिवाचक, इथे आहे स्थितीवाचक. म्हणजेच काय की काल सकाळी, रस्त्यावर, एकटाच वगैरे. मग क्रियापदाला जेव्हा, केव्हा, कोठे आणि कसे ह्याने जर प्रश्न विचारले तर उत्तर विधेय विस्तार येतं. ठीक आहे. जर बघा उभा होता, केव्हा उभा होता? काल सकाळी. कोठे उभे होता? रस्त्यावर. कसा उभा होता? एकटाच उभा होता. हे एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळतात तेव्हा ते असतं विधेय विस्तार. ठीक आहे. हे सर्व लक्षात ठेवा. आणि हे जे आहेत ना, काल, सकाळी, रस्त्यावर, एकटाच, हे काय आहेत? क्रियाविशेषण आहेत. सर्व क्रियाविशेषण असतात. समजलं? पुढचं बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, पंढरपूरचा गवळी तबेल्यात रोज सकाळी काळ्या म्हशीची धार काढतो. अधोरेखित शब्दाचे वाक्यातील स्थान ओळखा. तर उत्तर आहे विधेय. विधेय म्हणजे काय की क्रियापदालाच विधेय असे म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. क्रियापदाला विधेयक असे म्हणतात. मग ह्याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? काढतो, बरोबर? म्हणून उत्तर आलं आपलं विधेय. समजलं? हे जे मी क्वेश्चन्स घेतले ना, त्याच्या रिलेटेड जास्त क्वेश्चन आलेत, पण तरी पण तुम्ही पूर्ण चॅप्टर तोंडपाठ करून ठेवा. पुढचा प्रश्न. आता आपलं सुरू झालं बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेचे आपण थोडेसे मिश्र क्वेश्चन घेतले आहेत. PYQ मधून जे मला इम्पॉर्टंट वाटतायत किंवा ज्याला असा काही स्पेशल टॉपिकचा बेस नाहीये, ते क्वेश्चन आता मी घेणार आहे. ठीक आहे. तर डायरेक्ट आपण प्रश्नांना सुरुवात करू. 5 विषयांची परीक्षा सोमवारी सुरू होऊन सलग 5 दिवस सुरू होती. म्हणजे 5 विषय आहेत. कशा कशाचे उल्लेख आहेत ते बघू. इतिहास आहे, गणित आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे आणि भूगोल व इतिहास यामध्ये मराठीचा म्हणजे मराठी सुद्धा आहे. हे काय झालं? हे 5 दिवस चालले. सुरुवात कधी झाली? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. बरोबर? हे सलग 5 दिवस काय झालं? ह्या विषयांच्या परीक्षा झाल्या. आपल्याला काय सांगितलं आहे की सलग 5 दिवस होती. आता आपल्याला इन्स्ट्रक्शन काय दिल्यात ते आपण लिहू. इतिहासाच्या आधी गणित आहे. म्हणजे काय? गणित अगोदर आहे, बरोबर? इतिहास नंतर आहे. भूगोलानंतर विज्ञान. म्हणजे काय? भूगोल आहे, त्याच्यानंतर आहे विज्ञान. नंतर काय? भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठीचा पेपर. आता गणित आहे, त्याच्यानंतर इतिहास किंवा भूगोल असेल, बरोबर? आणि त्यांच्यामध्ये काय आहे? मराठी आहे. त्याच्यानंतर इतिहास किंवा भूगोल आणि शेवटी आहे विज्ञान. तर वरील माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता आपल्याला एक समजलं. सोमवारी कोणता पेपर झाला? तर सोमवारी झाला गणिताचा. त्याच्यानंतर इतिहास किंवा भूगोल. आता आपल्याला इथं दिलं नाही की इतिहास अगोदर झाला किंवा भूगोल नंतर झाला. आपल्याला एवढं सांगितलं की इतिहास व भूगोल ह्यांच्यामध्ये मराठीचा पेपर होता. म्हणजेच काय की आपण काय घेणार? इतिहास किंवा भूगोल ह्यांच्यामध्ये कोणता पेपर झाला? मराठीचा. आणि शेवटी कोणता झाला? विज्ञान.
आता मला हे बघितल्यावर एक लक्षात येतं, की भूगोलानंतर विज्ञान आहे, बरोबर? मग भूगोल इथे पण आहे, भूगोल इथे पण आहे. जर आपल्याला आपण अगोदर क्वेशन बघूया. जर क्वेशननुसार आपल्याला कळलं, की भूगोलानंतर विज्ञान आहे, म्हणजे भूगोल हा गुरुवारी आहे, असं जर आपल्याला कुठे वाटलं, तर इतिहास अगोदर असेल आणि नंतर भूगोल असेल. ठीक आहे? आपण डायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह करूया. परीक्षेची सुरुवात कोणत्या पेपरने झाली? हे कोणत्या पेपरने झाले? गणित. म्हणून आपलं उत्तर आलं गणित. ठीक आहे? पुढे बघूया. 5 विषयांची परीक्षा सोमवारी सुरू होऊन सलग 5 दिवस होती. म्हणजे तोच प्रश्न आहे. पण त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? मराठीचा पेपर कोणत्या दिवशी होता? तर मराठीचा पेपर कोणत्या दिवशी होता? बुधवारी. ठीक आहे? आपलं उत्तर आलं बुधवार. नेक्स्ट. शुक्रवारी कोणत्या विषयाचा पेपर होता? आत्ताच आपण पाहिलं शेवटी कोणता पेपर झालाय? विज्ञान. ठीक आहे? नेक्स्ट. प्रदीप भूगोलाच्या पेपरला गैरहजर होता. तर त्या दिवशी कोणता वार होता? आता आपल्याला ऑप्शन काय दिलेत? गुरुवार, बुधवार, शुक्रवार, मंगळवार. आपला सोमवारी कोणता पेपर होता? गणिताचा. मंगळवारी इतिहास किंवा भूगोल. इतिहास किंवा भूगोल. बुधवारी कोणता होता? मराठी. गुरुवारी कोणता होता? इतिहास किंवा भूगोल. आणि शुक्रवारी कोणता पेपर होता? विज्ञानाचा. आपल्याला काय विचारलं आहे? तर प्रदीप भूगोलच्या पेपरला गैरहजर होता. तर त्या दिवशी कोणता वार होता? एकतर मंगळवार, एकतर गुरुवार. आपल्याला ऑप्शनमध्ये कोणते आहेत? गुरुवार आहे आणि मंगळवार पण आहे. मग आपण काय करणार अशा वेळेस? आता यावेळेस काय करायचं बघा. भूगोलानंतर विज्ञान आहे. आता विज्ञान आपलं काय आहे? शेवटी आलं बरोबर? शेवटी विज्ञान आलं. मग आपण काय करणार? भूगोलाला गुरुवारी ठेवणार आणि इतिहासाला मंगळवारी ठेवणार. जर आपण असं केलं असतं, जर इथं भूगोल ठेवला असता आणि इथं इतिहास ठेवला असता, तर इतिहासाच्या आधी गणित आहे बरोबर? गणित तर आपण लिहिलं, पण भूगोलानंतर विज्ञान आहे. भूगोलानंतर विज्ञान कसं होतंय? शेवटी जातंय बरोबर? आपल्याला असं कुठं सांगितलं नाही की लगेच आहे, नंतर आहे. पण जेव्हा भूगोलानंतर विज्ञान असं असेल आणि ऑप्शनमध्ये दोन्ही प्रकारचे असतील, मंगळवार किंवा गुरुवार असं दोन्ही असतील, तर आपण भूगोलानंतर विज्ञान हे लगेच घ्यायचं. ठीक आहे? जर त्यांनी मेन्शन केलं नसेल तर. मग आपलं भूगोलाच्या पेपरला जर प्रदीप गैरहजर असेल, तर त्यावेळेस कोणता वार येणार? तर त्यावेळेस येणार गुरुवार. मग आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1 गुरुवार. ठीक आहे? समजलं? मुद्दाम हा प्रश्न घेतला होता तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करण्यासाठी. जेव्हा अशी कंडिशन येईल, तेव्हा अशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हा प्रश्न सोपा आहे. चालण्याला पोहणे म्हटले, पोहण्याला सरपटणे म्हटले, सरपटण्याला उडणे म्हटले आणि उडण्याला धावणे म्हटले आणि धावण्याला बागडणे म्हटले. तर साप हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी म्हणावा लागेल? साप काय करतो? सरपटतो. पण सरपटण्याला काय म्हटलं आहे? उडणे. मग साप हा कोणत्या प्रकारचा प्राणी झाला? उडणारा. समजलं? सोपं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि जर नाही आलं तर मला पर्सनल टेलिग्रामला मेसेज करा. मी त्यांना ह्याचं एक्सप्लेनेशन देईन. आता आपलं गणिताचं सुरू झालं. ह्याच्यामध्ये मी मिक्स सगळे घेतले आहेत गणिताचे. तर आपण सोडवूया आणि हे थोडीशी डिफिकल्टी लेव्हल मीडियम टू हाय आहे. ठीक आहे? त्यामुळे मज्जा येईल. चला प्रश्न बघूया. रामने एम-आर-पीवर म्हणजेच काय की जी छापील किंमत आहे त्याच्यावर 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. एका वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली. आणखी एका वर्षानंतर रामने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. जर रंजनने 1,29,600 रुपये दिले असतील तर बाईकची एम-आर-पी किती? म्हणजे बाईकची छापील किंमत किती? आता आपण काय करूया? स्टेप बाय स्टेप सगळं सॉल्व्ह करूया. अगोदर काय आहे? तर रामने एम-आर-पीवर 20% सवलतीवर एक बाईक घेतली. एम-आर-पी काय आहे? मला माहिती नाही. सपोज मी काय समजते की एम-आर-पी आहे 100 रुपये. 20% सवलतीवर बाईक घेतली म्हणजे रामची खरेदी किंमत किती झाली? 80. ठीक आहे? 100वर 20% सवलत म्हणजे 80. एका वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली. म्हणजे रामने ही 10% तोट्यात विकली. आता 80चा 10% म्हणजे किती? 90%. का? कारण 100तून 10 गेले 90. किती आले? 8×9 72. म्हणजे 72 रुपयाला कोणाला विकली? रमेशला विकली. रमेशला 72 रुपयात. रमेशने काय केलं? एक वर्षानंतर ती बाईक रंजनला विकली. रंजनला कितीला विकली? 20% नफ्यात. म्हणजे 72 गुणिले 120. 100त नफा असेल तर आपण 20% ऍड करतो. काय येणार? कटछाट करा. बेपंचे 10, बेसक 12. 5 एक 5, 5 20, 5 20. 6 24, हातचे 4, 2. 6 24, 25 26, हातचे 2, 6 1 6 आणि 1 8.
म्हणजे 86.4 रुपयाला रमेशने रंजनला ती गाडी विकली. मग आपल्याला काय दिलं आहे? जर रंजनने 1,29,600 दिले, म्हणजेच काय? हे जे 86.4 रुपये आहे, तेच काय आहेत? 1,29,600. मग 100 रुपये म्हणजे किती? तीच तर आपली एम-आर-पी आहे ना, बरोबर ना? इथे बघा. मग 100 रुपये म्हणजे किती? आता काय केलं आपण इथे? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. मग काय? की 1,29,600 ह्याला काय करणार? 86.4 ने भाग घालवणार गुणिले 100 बरोबर काय? छापील किंमत. ॲक्चुअल छापील किंमत. जर ह्याला भाग घालवला तर आपल्या इथे येईल 150 गुणिले 100 बरोबर एक्स. मग एक्सची किंमत काय आली? 1,50,000. तुम्ही भाग घालून बघा. मी हे अगोदर सॉल्व्ह केलं होतं त्याच्यामुळे मला उत्तर माहिती आहे. एकदा तुम्ही बघा हे कसं भाग घालवलंय. पण आपली छापील किंमत काय आली? एम-आर-पी काय आली? 1,50,000 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे? समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. आता आपण काय करूया? डायरेक्ट हा प्रश्न सोडवायला घेऊया. ए एक काम 20 दिवसात करतो आणि पुढं काय सांगितलं आहे? बी ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. 25% अधिक कार्यक्षम म्हणजे 125. कोणापेक्षा? 100 पेक्षा. 25 5 125, 25 चौक 100. म्हणजे बी ची कार्यक्षमता 5 आहे आणि ए ची कार्यक्षमता 4 आहे. आता 4 दुने 8 म्हणजे ह्यांचा लसावी आला 80. मग बी चे किती दिवस लागतील हे पूर्ण काम करायला? तर मग 80 ला 5 ने भाग द्यायचा. 5 एक 5, 5 30 म्हणजे 16 दिवस. आता आपल्याला पुढे सांगितलं आहे की बी ने 6 दिवस काम करून सोडले. आता बी ने 5च्या कार्यक्षमतेने 6 दिवस काम केले. म्हणजे किती? 30 दिवस काम केले. आता 80 तून 30 गेले. किती राहिले? 50. आता हे जे 50 काम आहे ते उर्वरित काम सी ने 15 दिवसात पूर्ण केले. म्हणजेच काय? 50 भागिले सी ने किती दिवसात पूर्ण केलं? 15. सी ची कार्यक्षमता किती आली? 5 त्रिक 15, 5 एक 5 म्हणजे 10/3. ही सी ची कार्यक्षमता झाली बरोबर. मग 10/3 या कार्यक्षमतेने सी किती दिवसात ते काम पूर्ण करू शकतो? मग कशी काढणार आपण कार्यक्षमता? टोटल काम आहे आपलं 80. 10/3 च्या कार्यक्षमतेने तो किती दिवसात काम पूर्ण करेल? हे 3 वरती जाणार बरोबर. 80 गुणिले 3 भागिले 10. 10 8 80 आणि 8 त्रिक 24. मग आपलं उत्तर आलं 24. समजलं? सोपं होतं. फक्त जे दिलंय ते व्यवस्थित मांडायचं होतं. आता आपला पुढचा प्रश्न आहे. एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिना 3,200 रुपये आहे. अधिकाऱ्यांचा सरासरी पगार 6,800 रुपये आहे आणि गैर अधिकाऱ्यांचा म्हणजे काय की जे अधिकारी नाहीत त्यांचा सरासरी पगार 2,000 रुपये आहे. जर अधिकाऱ्यांची संख्या 5 असेल तर त्या कार्यालयातील गैर अधिकाऱ्यांची संख्या किती आहे? आता आपण हा प्रश्न मिश्रण ह्याच्यामधली जी सगळ्यात शॉर्ट ट्रिक आहे ना त्यानुसार सोडवणार आहोत. आता आपल्याला सरासरी किती दिली आहे? 3,200. ऑफिसर्सचा पगार किती आहे? अधिकाऱ्यांचा पगार 6,800. जे गैर अधिकारी आहेत त्यांचा किती आहे? 2,000. आपल्याला काय करायचं आहे इथे? ह्यांचं इथे घ्यायचं, ह्यांचं इथे घ्यायचं. याच्यामध्ये आपण काय करू शकतो? हे 0 0 0 0 कॅन्सल करू शकतो. आता 32 मधून 20 गेले. किती राहिले? 12 बरोबर. 68 मधून 32 गेले. किती राहिले? 36. आता आणखी भाग दिला. 12 एक 12 आणि 12 त्रिक 36. आता आपल्याला काय सांगितलं आहे? अधिकाऱ्यांची संख्या 5 आहे. म्हणजे 1 ची किंमत काय आहे? 5 आहे. मग 1च्या 5 पर्यंत 1चा पाढा मोजला तर 5 येतं. मग 3चा पाढा 5 पर्यंत मोजल्यावर किती येईल? 15 येईल बरोबर. आणि हेच 15 आपलं उत्तर आहे. गैर अधिकाऱ्यांची संख्या किती? 15. समजलं? ही शॉर्ट ट्रिक आहे. म्हणजे हे मिश्रण या ह्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने पण सॉल्व्ह करतात. ठीक आहे? नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ए, बी, सी यांनी व्यवसायात 6, 8, 9 या प्रमाणात गुंतवणूक केली. काय केलं? ए, बी, सी आहे 6, 8, 9. बी ने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्यांच्या 112.5% कालावधीसाठी गुंतवणूक केली. संख्यात्मक मूल्याच्या म्हणजे काय की त्याची इन्व्हेस्टमेंट आहे 8 ह्याच्या 112.5% काय केली? कालावधीसाठी गुंतवणूक केली. आता ही आहे कॅपिटल त्यांनी किती गुंतवणूक केली आणि हे आहे टेन्युअर म्हणजे काय की किती वेळासाठी गुंतवणूक केली. ह्याचं उत्तर जर काढलं तर बघा हा पॉइंट मी घालवला खाली आले 1000. 25 चौक 100, 25 दुने 50, 25 चौक 100 आणि 25 5 125. 5 9 45, 5 8 40. 8ला 8 गेले. किती राहिले? 9. म्हणजे ह्यानी 9 महिन्यासाठी गुंतवणूक केली आहे आणि ए आणि सी ने एका वर्षासाठी म्हणजे 12 महिने.
12 महिन्यासाठी गुंतवणूक केली. वर्षाच्या शेवटी बीचा नफा इतका इतका आहे, तर सीचा नफा किती? काय करायचं? सॉल्व्ह करायचं. ह्याला कशाने भाग जातोय? बेत्रिक. ह्याला कशाने भाग नाही जात. ठीक आहे. नेक्स्ट खाली कशाने भाग जातोय? 3 भाग जातोय. 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 चौक 12. काय करायचं? ह्यांचा गुणाकार करायचा. 6 चौक 24 इज टू 8 त्रिक 24 इज टू 9 चौक 36. आता ह्याला आणखी फर्दर कशाने भाग जातोय? 12ने जातोय. 12 दुने 24, 12 दुने 24, 12 त्रिक 36. आपल्याला बीचा नफा दिला आहे. किती आहे? 16,750. मग 2चा कितीने गेल्यावर कितीने गुणाकार केल्यावर 16,750 येतील? तर 16,750 भागिले 2 गुणिले 3. 3 का? कारण आपल्याला सीचा नफा विचारलाय, बरोबर? बेआठी 16, बेत्रिक 6, बेसत्ती 14, बेपंचे 10. डायरेक्ट ह्याचा गुणाकार ह्याच्याशी करायचा. किती येणार? 5 त्रिक 15, 7 त्रिक 21 आणि 22 हातचे आले 2, 3 त्रिक 9, 10 11, 8 त्रिक 24 आणि 25. 25,125 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे? भेटूया उद्या.